Hello student, welcome back to our YouTube channel. Today we are going to learn how to prepare for class 8 unit test effectively. Watch this video till the end. I will guide you step by step in a very simple way. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे की आता आपली फर्स्ट युनिट टेस्ट आलेली आहे. बऱ्याच मुलांची युनिट टेस्ट कंप्लीट पण झालेली आहे. तर ज्यांची अजून झालेली नाही त्यांच्यासाठी हा नक्कीच व्हिडिओ युजफुल ठरू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ती युनिट टेस्टची सुरुवातीची तयारी करताना एक स्टडी प्लॅनिंग करायचं आहे. म्हणजे मेक टाइम टेबल फॉर फिक्स 2-3 hours डे फॉर ए स्टडी अँड असाइन दॅट सब्जेक्ट टू स्पेसिफिक डेज. म्हणजेच 2-3 तासासाठी तुम्हाला दररोज कोणता अभ्यासक्रम करायचा आहे की तो ठरवायचा आहे. त्याचबरोबर त्या विषयानुसार डेज म्हणजे वार कोणते ते ठरवून घ्यायचं आहे. 1 day 1 subject 1 hour and 1 step to success. आता इथे तुम्हाला फर्स्ट स्टेप काय आहे, तुमची टाइम टेबल तयार करायचं किंवा वीकली स्टडी प्लॅनर करायचं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर असाइन 1 subject पर डे. तुम्हाला एक सब्जेक्ट 1 दिवसांसाठी असाइन करायचं आहे. त्याचबरोबर 2 subject फॉर डेली. म्हणजे आता इथे पहा काय, 1 थेअरीसाठी 1 थेअरी पार्ट आपण करायचं आहे लर्निंग. फॉर एक्झाम्पल थेअरी पार्ट मीन्स तुम्ही हिस्ट्री लर्न करू शकता, ते थेअरीमध्ये येतं. तर 1 प्रॅक्टिकल मीन्स एक लेसन मॅथ्सचा करू शकता, तर ते प्रॅक्टिकलमध्ये येतं. बरोबर. त्याचबरोबर आता तुम्हाला इथे स्वतःला या पद्धतीने तुम्ही तुमचं टाइम टेबल बनवू शकता. इथे मी एक एक्झाम्पल म्हणून हे टाइम टेबल दिले आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कोणते तुमचे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आता कोणते सब्जेक्ट, आता जे मेन सब्जेक्ट आहेत ते मी इथे कन्सिडर करून हे टाइम टेबल बनवलेलं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इंग्लिश, मॅथ्स, सायन्स हे आपल्याला खूप महत्त्वाचे सब्जेक्ट वाटतात आणि त्यांचे पेपर पण खूप टफ पद्धतीने तयार केलेले असतात. त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त फोकस करतो. त्याचबरोबर थेअरी पार्टमध्ये मराठी, हिंदी, हिस्ट्री, सिविक, जॉग्राफी हे तुमचे सब्जेक्ट येतात. त्याचबरोबर इंग्लिशचे ग्रामर, हिंदीचे ग्रामर, मराठी ग्रामर हे ग्रामर पार्ट सुद्धा येतो. आणि जेव्हा युनिट टेस्ट जवळ येते तेव्हा तुम्ही एकदम कन्फ्यूज होऊन जाता की तुम्हाला नक्की कोणता सब्जेक्ट कव्हर करायचा आहे. किंवा असे कधी कधी होतंय की स्कूल सुरू झाल्यापासून थोडा काळ नोट्स आपल्याकडे नसतात आणि त्यानंतर खूप फास्ट पद्धतीने लेसन कंप्लीट केले जातात आणि त्यामुळे एकदम 11th आवरला आपल्याला युनिट टेस्टच्या डेट येतात आणि आपला पोर्शन तर सुरुवातच आहे स्कूलची झालेली. त्यामुळे आपण तो अभ्यासक्रम पूर्ण केलेला नसतो किंवा आपल्याला एक सवय नसते की रोज 1 तास 2 तास आपण अभ्यास कंप्लीट केला पाहिजे किंवा लर्निंग केलं पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं, प्रत्येक म्हणजे मुलांना तर टेन्शन येतच, पण त्याचबरोबर पॅरेंट्सला पण खूप टेन्शन येतं की आता हा युनिट टेस्टचा अभ्यास मुलांचा कसा कंप्लीट करून घ्यायचा किंवा मुलांनी कसा कंप्लीट केला पाहिजे यावर खूप त्यांना बर्डन आल्यासारखं होतं. आणि मग त्यासाठी तुम्ही हे स्ट्रक्चर फॉलो करू शकता. म्हणजे फर्स्ट स्टेप काय आहे तर मेक वीकली स्टडी प्लॅनर. त्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी असे दोन सब्जेक्ट असाइन स्वतःला करून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुमचा टाइम टेबल फॉलो करू शकता. म्हणजे मंडेला सपोज तुम्ही मॅथमॅटिक्स अँड सायन्स घेतलं तर ट्यूजडेला इंग्लिश हिस्ट्री घेऊ शकता, वेनसडेला जॉग्राफी सायन्स घेऊ शकता, अगेन थर्सडेला मॅथमॅटिक्स इंग्लिश. आणि हे सर्व मंडे टू फ्रायडे करून सॅटर्डेला काय करू शकता तुम्ही, रिव्हिजन करू शकता ह्या सर्व सब्जेक्टची किंवा स्वतःच टेस्ट त्यानुसार क्वेश्चन्स फ्रेम करून तुम्ही टेस्ट देऊ शकता. आता इथे फर्स्ट स्टेपमध्ये तर तुम्ही स्टडी प्लॅनर तयार केलेला आहे की कसे सब्जेक्ट कोणत्या दिवशी कोणता सब्जेक्ट घ्यायचा. पण आता नेक्स्ट स्टेप काय असणार तुमची, सेकंड स्टेप डेली स्टडी टाइम टेबल. म्हणजे स्टडी प्लॅनर, टाइम टेबल, वॉट एव्हर. तर स्टडी आता हा जो अभ्यास आहे तो कसा करायचा आहे तर 1 तास मॉर्निंगला करायचा आहे आणि 2 hours 2 तास इव्हिनिंगमध्ये करायचं आहे. त्यामध्ये तुमचं डेली रिव्हिजन असेल किंवा शॉर्ट टेस्ट हेल्प लॉट. म्हणजे खूप साऱ्या शॉर्ट टेस्ट असतात त्या तुम्हाला खूप मदतशीर होऊ शकता. पण आता इथे एक क्वेश्चन तुमचा रेज होऊ शकतो की आता आम्ही स्कूलचे टायमिंग्स प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, तर ते कसे अरेंज करायचं. काही मुलांचे स्कूल टायमिंग सकाळी असतात तर काही मुलांचे आफ्टरनून असतात, मॉर्निंग स्कूल किंवा आफ्टरनून स्कूल असते. तर तुमच्या जे स्कूलचे टायमिंग आहे त्याप्रमाणे तुम्ही हे टाइम टेबल अरेंज करू शकता. त्याचबरोबर तुमचा होमवर्क ही असतो, मग तो होमवर्क रिव्हिजनच्या टाइममध्ये शेड्यूल करू शकता. किंवा हे जे मी सांगितलं की मॉर्निंगला आता सपोज वन ऑफ द स्टुडंट स्कूल मॉर्निंग 8 o'clockला असेल तर 8 o'clockला जर स्कूल असेल म्हणजे स्कूलमध्ये पोहोचायचं असेल तर
ती मुले ऍटलिस्ट कमीत कमी सकाळी 6 वाजता उठून अर्धा तास तरी स्टडी करू शकतात, 6 ते 6:30. त्यामध्ये तुम्ही तुमचे महत्त्वाचे क्वेश्चन रिवाइज करू शकता किंवा कोणते 2 क्वेश्चन इम्पॉर्टंट महत्त्वाचे मोठे क्वेश्चन जरी लर्न केले तरी चालेल. त्याचबरोबर इव्हिनिंगमध्ये 6 to 7. आता हे बघा, हे आफ्टरनून मध्ये जी मुलं स्कूलमधून करेक्ट 6 o'clockला येतात, 12 o'clockला जाऊन 6 o'clockला येतात, त्या मुलांसाठी मॉर्निंगचे भरपूर टाइम सेट असणार आहे. त्याचबरोबर मॉर्निंगच्या मुलांसाठी ते 2:30 3:30 पर्यंत येतात. त्यानंतर त्यांचे जे काय पर्सनल कोचेस असतात ते करू शकतात, ट्युशन्स वगैरे किंवा होमवर्क या गोष्टी ते अरेंज करून संध्याकाळी ते 8 o'clockला जरी स्टडीला बसले, 8 to 11 o'clock, त्यामध्येही तुमचं हे 3 hours काय होऊ शकते, कव्हर होऊ शकतात. आता हे बघा, स्टडी करायचा म्हणजे अगदीच 3 तास कंटिन्यू स्टडी करा असे नाही होत. तर तुम्ही त्यामध्ये आफ्टर हाफ आवर म्हणजे अर्ध्या तासानंतर 5-5 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता. त्यामुळे काय होईल, तुमचे माइंड फ्रेश राहू शकते आणि तुमचा जो स्टडी आहे किंवा अभ्यास आहे तोही छान पद्धतीने होऊ शकतो. आता हे झाले स्टडी टाइम टेबलचे किंवा वीकली प्लॅनर झाला आपला. नाउ स्टेप 3 इज हाऊ टू स्टडी अँड कीप आन्सर इन माइंड. फर्स्ट, अंडरस्टँड द लेसन फुल्ली. राईट डाऊन की पॉइंट्स इन अ नोटबुक. रिमेंबर कीवर्ड्स फ्रॉम द आन्सर. रीड द आन्सर अलाउड 3 times. टीच समवन. इट हेल्प्स यू रिमेंबर बेटर. आता इथे तुम्ही टाइम टेबल केले, वीकली प्लॅनर केले, इथपर्यंत तर ठीक आहे. पण त्यानंतरचं महत्वाचा पॉइंट कोणता येतो, महत्वाची स्टेप्स की स्टडी कसे करायचं किंवा आन्सर आपल्या बरेच आन्सर लक्षात राहत नाही. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा कशाची हेल्प घेतली पाहिजे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला तुमच्या समोर तर टाइम टेबल तुमचं रेडी असणार आहे, बरोबर आहे. मग त्यानंतर जे टाइम टेबल प्रमाणे जो सब्जेक्ट असेल आणि कोणता लेसन घेतला असेल तो लेसन तुम्हाला काय करायचं आहे, एकदम विथ कॉन्सन्ट्रेशन, फुल कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित रीड करायचं आहे. त्याचबरोबर तो रीड करताना तुम्हाला कोणते वर्ड्स इम्पॉर्टंट वाटतात त्यांना अंडरलाईन करायचे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणते डिफिकल्ट वर्ड्स असतील तर ते फाइंड आउट करायचे आणि त्याचं मिनिंग व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचं आहे. त्याचे महत्वाचे जे मुद्दे असतील, महत्वाचे जे टॉपिक इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील ते नोट डाऊन करून एका नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. रिमेंबर कीवर्ड्स. आता त्यामध्ये कीवर्ड्स असतात, कोणते इम्पॉर्टंट कीवर्ड्स असतील ते व्यवस्थित तुम्हाला 3 times रिकॉल करायचे. व्यवस्थित ते आन्सर जे असतात, आपल्याला जे क्वेश्चन आन्सर लेसनच्या खाली जे क्वेश्चन दिलेले असतात त्याचे व्यवस्थित आफ्टर रिडिंग आन्सर शोधून ते आन्सर्स मोठ्यांदा 3 times रीड करायचे. जर समजा ते रीड करूनही होत नसतील तर ते तुम्हाला 3 times 5 times राईट डाऊन करून लिहायचं आहे. त्याचबरोबर सपोज कोणी घरात असं असेल किंवा कोणाला जर ते परत एकदा टीच करता येत असेल किंवा तुमचा स्कूल पार्टनर असेल किंवा स्कूलमधले फ्रेंड्स असतील, त्यांना तुम्ही जे रीड केलाय, जो त्या दिवशी जो डे टू डे जो स्टडी केलाय तो तुम्ही त्यांना एक्सप्लेन करू शकता. आणि सपोज कोणी नसेलच तुम्हाला ते एक्सप्लेन करण्यासाठी, एखादा तुमचा फ्रेंड किंवा पार्टनर कोणाला तुम्हाला एक्सप्लेन करायचं ते लक्षात येत नसेल, तर तुम्ही स्वतः घरातला जो आरसा असतो, मिरर असतो, त्याच्यासमोर उभा राहून तुम्ही जे काही लर्न केलंय ते स्वतःला तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आणि ही खूप म्हणजे वर्कआउट होणारी टेक्निक आहे. ते जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुम्हाला अजून त्यातून महत्वाचे पॉइंट्स क्लिअर होत जातील. आता नाव नेक्स्ट, हाऊ टू रिमेंबर ऑल थिंग्स क्लिअरली. म्हणजे मेमरी टेक्निक्स कशा आता यूज करायचे. तर आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला जर एखाद्या सब्जेक्टमध्ये डायग्राम्स असतील तर ते ड्रॉ डायग्राम करा, व्हिज्युअल हेल्प मेमरी घ्या किंवा छोटे छोटे शॉर्ट पॉइंट्स करायचे आणि त्याचे फक्त इनिशियल्स लक्षात ठेवून ते तसे तुम्ही आठवू शकता किंवा लक्षात घेऊ शकता. त्याचबरोबर असे कोड वर्ड तयार करायचे की जे फनी असतील आणि लक्षात राहण्यासाठी सोपे असतील. त्यामुळे पण काय होईल, तुमचा अभ्यास खूप छान पद्धतीने होऊ शकेल. आता स्टेप 5 मध्ये काय करायचं आहे, सेल्फ टेस्ट आणि रिव्हिजन करायचे. म्हणजे आता वीकली 5 days मंडे टू फ्रायडे तुम्ही जो स्टडी करणार आहात, तर तुम्हाला एव्हरी सॅटर्डे काय करायचं आहे, त्याच्यासाठी ते ऑल लेसन जे आहेत ते रिवाइज करायचे आहेत. आणि त्याचबरोबर कोणतेही त्यामधले जे रिवाइज केलेले लेसन्स असतात त्यामधले कोणतेही 5 क्वेश्चन्स घ्यायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला एकदम ऑनेस्टली काय करायचे, टेस्ट द्यायचे. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे किंवा कोणता एरिया तुमचा डिफिकल्ट आहे स्टडीचा किंवा कोणते सब्जेक्ट तुम्हाला क्लिअर होत नाही, त्यावर तुम्हाला वर्क करायचं आहे. बरोबर. आता हे झालं स्टडीचे. तर असे कधी करू नका की युनिट टेस्ट आले आणि मगच 2, 3, 4 किंवा 8 days बिफोर भरपूर स्टडी करायचा, असं करू नका.
काय करा तर एकदम सगळा अभ्यास न करता दररोज थोडा थोडा अभ्यास करा आणि यामुळे काय होईल तुम्हाला ते लक्षात सर्व अभ्यासक्रम लक्षात ठेवण्यासाठी तर मदत होईलच, त्याबरोबर तुम्हाला एक हॅबिट म्हणजे सवय लागून जाईल की डेली व्यवस्थित स्टडी करायचा असतो, लर्निंग करायचं असते. त्याचबरोबर फक्त स्टडी करू नका, थोडंफार झोप घ्यायची किंवा खेळायला जा, विश्रांती सुद्धा घेणं आवश्यक असते. कारण की जर तुम्ही सतत म्हणजे सारखं कंटिन्यू स्टडी करत राहिला तर तुम्हाला त्या जो अभ्यासक्रम करताय किंवा अभ्यास करताय त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. त्यासाठी 5-5 मिनिटाचा मध्ये ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं. जेवढा अभ्यास केला आहे त्यावर स्वतःला प्रश्न सुद्धा विचारणं गरजेचं असते आणि त्याचबरोबर तुम्हाला जे कन्फ्युजन आहे किंवा काही डाऊट्स असतील ते तुम्ही एका पेपरवर नोट डाऊन करून तुमचे जे म्हणजे शिक्षक असतील किंवा टीचर्स असतील किंवा पॅरेंट्सला याबद्दल माहिती विचारू शकता. सो dear student, unit tests are the first step of the success. With good preparation you can definitely succeed. If you like this video, like, share and subscribe our channel.